केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचपती संतोष देशमुख यांची हत्या काल दुपारी 3 वाजता त्यांचं अपहरण करून सायंकाळच्या वेळेला करण्यात आली होती। त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला। त्यानंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं, संताप व्यक्त केला जात होता। या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले। दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ मस्साजोगकरांनी तात्काळ घटनेची माहिती मिळताच रास्ता रोको केला होता, जाम केला होता। हजारो नागरिक रस्त्यावर येऊन थांबले होते। काल रात्री उशिरापर्यंत हा रास्ता रोको करण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी दिनांक 10 रोजी सुद्धा सकाळी 8 वाजल्यापासून मस्साजोगकर रस्त्यावर येऊन थांबले होते। हजारांच्या संख्येने रस्त्यावरून त्यांनी रस्ता जाम केला होता। दुसरीकडे केज शहर सुद्धा त्या ठिकाणी समाज बांधवांनी जे आहे ते जाम केलं होतं। पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी तपासाची चक्र फिरवली। 4 ते 5 पथकं आरोपींना शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली होती। पोलिसांना 2 आरोपींना अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे। तर दुसरीकडे 7 वाजेपर्यंत मस्साजोगकर आणि केज शहरवासियांनी रास्ता रोको करून ठेवला होता सकाळपासून। या सगळ्या गोष्टींमधून तोडगा निघत पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर हा आंदोलन आणि हा बंद जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि येत्या 48 तासांमध्ये संपूर्ण आरोपींना अटक करू अशा प्रकारचं आश्वासन अविनाश बारगळ यांनी दिलंय। मनोज जरांगींनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन 5 तास ठिय्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय आणि पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आरोपीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण, एका अधिकाऱ्याचं निलंबन आणि एका अधिकाऱ्याचा अहवाल पाठवण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये आरोपी कधी पकडले जातात हे आता पाहावं लागणार आहे। आता जे अपहरण करून खून करण्यात आला, ही घटना घडली, अपहरण करून खून करण्यात आला, ही जी घटना घडली, या घटनेवरून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, 2 आरोपी अटक आहेत। उरलेल्या आरोपींसाठी कठोर प्रयत्न चालू आहेत, ते लवकरच ताब्यात येतील। आणि संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर याला काही गावकऱ्यांनी, काही पोलीस अधिकारी, PSI त्यांच्यावर काही आरोप केले होते। थोडंसं आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं। इकडचे जे PI आहेत ते PIंची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहोत आणि बाकीचे CID चौकशी, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे या मागण्या मान्य केलेल्या आहेत। आणि जे घटनेत जे सामील आहे, आणखी काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करणे। साधारणतः किती आरोपींना अटक झाली, बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी किती पथकं वगैरे तैनात करण्यात आली? 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जे काही महत्त्वाचे आरोपी आहेत त्यांच्यासाठी 2 पथकं रवाना झालेली, 2 पथकं स्पेशल क्राईम ब्रँचचे रवाना झालेले आणि बाकीचे स्थानिक पोलीस स्टेशनचे आणि धाराशिव जिल्ह्याचे काही पोलिसांची मदत घेतात। काय नाही, मी त्याची माहिती घेतोय। मी आत्ताच आलोय। प्रकरण काय असू द्या, लेकरू मात्र माझ्या समाजाचा मारल, मारेकऱ्याला सुट्टी पाहिजे नाही, ही यांची मागणी, आमची पण मागणी। इथं सगळं शांतता प्रिय, शांततेत आहे। राज्यात सुद्धा सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे। न्याय मिळणार, न्याय घेणार, कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत। त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही, कारण थोडे मॅसेज फिरायला लागले, वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते। तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती। परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, कारण हा तुम्हाला डाग असणार आहे। जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब राहतील, कारण मागण्या, आमचं लेकरू जर मारून टाकलंय, त्याचा मर्डर झालाय आणि तुम्ही ते आरोपी जर मोकाट असतील, तुम्ही त्यांचा FIR जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही। त्यांची मागणी निलंबित 2 ते पोलीस अधिकारी करायचे, हे जर तुम्हाला निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे। इथं सगळी शांतता आहे, इथं मी स्वतः आहे, इथं सगळे पोलीस बांधव सुद्धा आहेत। सकाळपासून जे लोक बसले म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत। ही शांतता कायम राहणार आहे, याच्यात कसलंही दुमत नाही। राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा, मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे, कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला 24 घंटे होऊन गेले। किमान सरकारनं, मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झालाय त्यांच्या प्रेताशी खेळू नये
आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये. तातडीनं त्या सगळ्या मागण्याची मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे. यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले. की रास्ता रोको नाहीये. त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय, खून झालाय. आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल, त्यांना जर न्याय देणार नसाल, तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. आणि लोक जरा आवरा, आपले आसन माज मस्ती काही मगरूर इथं जरा आवरा. त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं. त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून. नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना, मोकाट सोडू नका. तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकाट सोडू नका. कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा. तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्ही याच्या जाती तोलू नका. कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नराधमच आहे, हा मारेकरी आहे. याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या. जड जाईन बरं का. जर एखाद्या वेळेस संयम या समाजाचा कधी सुटला ना, जड जाईल. तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका. समजून घेत चला. ते आरोपी अटक करायला द्या, त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या. आणि मराठ्या समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला, यांच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. हे बघा लेकरं उघड्यावर पडले, ते हिचा बापाचा खून झालाय. जरा लाज असेल ना तर समाज करू नका नुसता. जरा या जाती तोलू नका. आम्हीही तोलत नाहीत. इथं संयम आहे, संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार.